जन्म झाला त्यावेळी दक्षिणेमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झालेली होती. इ. स. 1630 मध्ये दक्षिण भारतात एवढा प्रचंड दुष्काळ पडलेला होती की या दुष्काळाच्या खाईत रयत अक्षरशः होरपळून निघत होती. गावेच्या गावे ओस पडली होती. अन्य काय पण पाणी मिळणे सुद्धा मुश्किल झाले होते. या विदारक दुष्काळाची वर्णने समकालीन लेखकांनी लिहून ठेवलेली आहेत. जनता हवालदिल झाली होती. दुष्काळाच्या संकटाला जोडूनच साथीच्या रोगांचा फैलाव सर्व दूर झाला. लोक मेटाकुटीला आले. अशी परिस्थिती असताना समकालीन राज्यकर्ते जनतेच्या प्रश्नांचा विचार न करता परस्परावर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे राजकीय अस्थिरताही निर्माण झाली होती. इ. स. 1630 चे सुमारास निजामशाही अतिशय कमकुवत झाली होती. आदिलशाही दरबारात अंतस्थ कटकटी सुरू झाल्या होत्या. कुतुबशाही जरी आपल्या अस्तित्व टिकवून असली तरी मुघलांना प्रभाव तेथेही वाढू लागला होता. अशा परिस्थितीची 1636 मध्ये शहाजहानने दक्षिणेची स्वारी काढली. कुतुबशाही सख्य जुळवून आदिलशाह बरोबर तह करून निजामशाही विरुद्ध लढा उभारला. शहाजीने निजामशाही वाचविण्याचा निकराने प्रयत्न